मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाडा शांतता रॅलीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप होणार आहे। मनोज जरांगेंच्या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहराच्या जालना रोडवरती रॅली असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तर दुपारी सिडको चौकातून रॅलीला सुरुवात होईल आणि क्रांती चौकात रॅलीचा समारोप होईल। रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हजेरी लावतील आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। त्यामुळे जालना रोडवरच्या सर्व शाळा आणि दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत आज संपतेय। त्यामुळे सरकार आज दिवसभरात काय निर्णय घेतं याकडे मराठा आणि ओबीसी समाजाचं लक्ष असणार आहे। तर मनोज जरांगेंनी अंतरवालीत मराठा आरक्षणाबाबत उपोषण केलं होतं। यावेळी सरकारच्या वतीनं शंभूराज देसाईंनी जरांगेंची भेट घेऊन सरकारला 1 महिन्याचा अवधी द्यावा अशी मागणी केली होती। त्यानंतर जरांगेंनी सरकारला महिन्याचा अवधी देऊन उपोषण स्थगित केलं होतं। त्यामुळे सरकारच्या आता निर्णयाकडे लक्ष लागलंय। तर मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं भूमिका जाहीर करावी असे बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आलेत। मराठा क्रांती ठोक मोर्चानं हे बॅनर लावल्याची माहिती मिळाली आहे। मराठा आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करा असे बॅनर सध्या मुंबईमध्ये लागलेले आहेत। महाविकास आघाडीकडून लागलेले हे बॅनर मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा असे सरकारला इशारा देणारे बॅनर सध्या मुंबईमध्ये लागलेले दिसत आहेत।